नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आता इंग्रजी विषय म्हटलं की अनेकांच्या मनात कसा थरकाप उडायचा नाही का, म्हणजे अक्षरशः घाम फुटायचा काहींना. आठवतो का इयत्ता 6वीच्या इंग्लिश बुकमधला तो फेमस लेसन द मंकीज अँड द कॅप्स. आज आपण तोच लेसन पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी बघणार आहोत. पावसाळ्याचे ते दिवस, लाकडी बाकड्यांवर बसून मित्रांसोबत केलेली ती दंगा मस्ती आणि अचानक इंग्लिशचा तास सुरू झाल्यावर वर्गात पसरलेली ती भयानक शांतता आठवतंय? सर्वांच्या मनात तेव्हा एकच भीती असायची की बाप रे, आता सर किंवा मॅडम कोणाला रीडिंगसाठी उभं करतील. तो धडा मोठ्याने वाचताना उडणारी तारांबळ आणि उच्चार चुकल्यावर मित्रांची ती दबक्या आवाजातली हसण्याची आठवण, हे सगळं आज आपण या विश्लेषणातून पुन्हा जगणार आहोत. तर आपली ही आजची गोष्ट सुरू होते एका टोपीवाल्यापासून. त्याचं नाव होतं करीम. करीम वॉज अ कॅप सेलर. आता त्याचं स्वतःचं असं कोणतंही फिक्स्ड दुकान नव्हतं बरं का. तो एका मोठ्या पेटीत टोप्या भरायचा आणि एका गावातून दुसऱ्या गावात पायी फिरून त्या विकायचा. असाच एका उन्हाळ्याच्या कडक दिवसात काही टोप्या विकल्यानंतर आपला करीम खूप थकला होता. चालून चालून पाय दुखत होते आणि ती टोप्यांची पेटी ही अक्षरशः खूप जड होती. शेवटी तो एका जंगलात आला आणि एका मोठ्या सावली देणाऱ्या झाडाखाली झोपी गेला. ती जड पेटी त्याने आपल्या शेजारीच ठेवली होती. करीम मस्त झोपलेला असताना नक्की काय घडलं? सर्वात आधी झाडावरून फक्त 2 माकडे हळूच खाली आली. त्यांनी करीमला आणि त्याच्या शेजारच्या त्या पेटीला पाहिलं. कुतूहल म्हणून पेटी उघडून त्यांनी टोप्या चक्क स्वतःच्या डोक्यावर घातल्या. आता हे बघून थोड्याच वेळात 4 माकडांचं एक पूर्ण कुटुंबच खाली आलं. त्यांनीही टोप्या घातल्या आणि बघता बघता जंगलातली खूप सारी माकडे झाडावरून खाली उतरली. सर्वांनी पेटीतल्या टोप्या काढल्या, डोक्यावर घातल्या आणि पुन्हा झाडावर जाऊन बसले. आता एवढी माकडे म्हटल्यावर गोंधळ तर होणारच. त्या माकडांनी झाडावर एवढा गोंधळ घातला की त्या आवाजाने करीमला अचानक जाग आली. त्याने डोळे चोळत पाहिलं तर समोरची पेटी उघडी होती आणि त्यात मोजक्याच टोप्या उरल्या होत्या. त्याने जेव्हा वर पाहिलं तेव्हा अख्खं झाड त्याच्या टोप्या घातलेल्या माकडांनी भरलेलं होतं. पुस्तकातला तो मजेशीर प्रसंग पाहिल्यावर वर्गात किती हशा पिकायचा हे तुम्हाला नक्कीच आठवत असेल. हे सगळं बघून करीमाला भयंकर राग आला. आय बीट यू, ही सेड, आय बीट यू. तो जोरजोरात ओरडू लागला. जेव्हा आपण शाळेत हे वाचायचो तेव्हा नकळत आपलाही आवाज असाच रागीट आणि मोठा व्हायचा. करीमची ही प्रतिक्रिया एकदम स्वाभाविक होती. जेव्हा आपल्या वस्तू कोणी घेतं तेव्हा असाच राग येतो. पण रागात घेतलेले निर्णय नेहमीच योग्य असतात का? इथेच आपल्याला दिसतं की करीमचा राग कसा पूर्णपणे व्यर्थ ठरला. एका बाजूला करीम रागाने त्यांना काठी दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, तर माकडेही वरून झाडाच्या फांद्या मोडून त्याला दाखवत आहेत. करीमने खाली पडलेला एक दगड उचलून माकडांच्या दिशेने भिरकावला तर झाडावरचं एक माकड चक्क फळ तोडून करीमच्या दिशेने फेकतं. इतरही माकडे अगदी तसंच करतात. करीमला लवकरच लक्षात आलं की बॉस, आपला राग आणि चिडचिड या माकडांवर काहीच परिणाम करत नाहीयेत, ते फक्त त्याची नक्कल करत आहेत. आता करीम पार वैतागला होता, दुखी झाला होता. पण नेमक्या याच क्षणी त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तो आहा मोमेंट होता. त्याला एकदम क्लिक झालं की ही माकडे फक्त ॲक्शन्स कॉपी करत आहेत. मग त्याने एक शक्कल लढवली. त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि गंमत म्हणजे ते मोठं माकड ही अगदी करीमसारखीच स्वतःची टोपी काढत होतं. आणि मग आला या कथेचा सर्वात रोमांचक आणि सॅटिस्फाईंग क्षण. करीमने आपली टोपी काढली आणि ती समोरच्या रिकाम्या पेटीत फेकून दिली. त्या मोठ्या माकडाने हे पाहिलं. त्यानेही आपली टोपी काढली आणि पेटीत भिरकावली. मग काय, झाडावरच्या सर्वच माकडांनी एका पाठोपाठ एक आपापल्या टोप्या काढल्या आणि पेटीत फेकून दिल्या. करीम एकदम खुश झाला. त्याने घाईघाईने आपली पेटी बंद केली, उचलली आणि आनंदाने तो त्या जंगलातून बाहेर पडला. तर मित्रांनो, या संपूर्ण धड्याचा खरा उद्देश काय होता? सिंपल आहे. रागाने कधीही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. करीम जेव्हा रागात होता तेव्हा माकडांनी त्याला उलट फळे मारली, पण जेव्हा त्याने शांत डोक्याने विचार केला तेव्हा त्याला सोल्युशन मिळालं. करीम युज्ड क्लेव्हर थिंकिंग. कठीण प्रसंगात रागवण्यापेक्षा हुशारीने आणि डोकं चालवून आपण कोणताही मार्ग काढू शकतो, हीच शिकवण आपल्याला शाळेतल्या या धड्याने दिली होती. हा लेसन पुन्हा एकदा अनुभवताना अनेकांना आपले झेडपी शाळेचे किंवा मराठी मीडियमचे ते जुने दिवस नक्कीच आठवले असतील. पण या निमित्ताने एक विचार नक्की मनात येतो. लहानपणी आपण हे धडे किती सहज वाचून सोडून दिले, पण आज खऱ्या आयुष्यातील संकटांना सामोरे जाताना आपण करीमसारखा शांतपणे विचार करायला खरंच शिकलो आहोत का? बालपणीच्या या साध्या गोष्टींमध्ये आयुष्याचे किती मोठे धडे लपलेले असतात नाही का? मित्रांनो, तुम्हालाही हा लेसन आठवला का? तुमच्या इंग्लिश टीचरचं नाव खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच बालभारती रिवाइंड आणि 90s स्कूल मेमरीजसाठी चॅनल जॉईन करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.